राज्य शासनाद्वारे राबवली जाणारी त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत असणारी संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना दरमहाचे पेन्शन आहे हे डीबीटी मार्फत दिलं जातं। पाहू शकता ही डीबीटी प्रक्रिया नवीन चालू करण्यात आली आहे। आता बहुतांश लाभार्थ्यांची अशी कंप्लेंट आहे, तक्रार आहे। पाहू शकता त्यांच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या की त्यांचं डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह आहे, सगळी प्रोसेस पूर्ण आहे, KYC व्हेरिफिकेशनसुद्धा कंप्लीट आहे, तरीसुद्धा त्यांना पैसे येत नाही आहेत, पेन्शन जी आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही आहे। तर यासाठीची काय कारणं असू शकतात? 5 महत्त्वाची कारणं आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण विस्तारित पद्धतीने पाहणार आहोत। तर पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना जी आहे यांच्या अंतर्गत दिव्यांग, विधवा, त्याचबरोबर वृद्ध लाभार्थी जे आहेत यांना डीबीटी दरमहा 1500 रुपये पेन्शन दिली जाते। आता पाहू शकता नवीन जो निर्णय आहे हा लवकरच लागू होऊ शकतो। त्या अंतर्गत पेन्शन वाढ जी आहे ही होऊ शकते 4000 पर्यंतची। अद्यापपर्यंत हा निर्णय झालेला नाही आहे, पण पुढे होऊ शकतो। आणि त्या अंतर्गत पाहू शकता तुमचं जर डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह असून तुम्हाला पैसे येत नसतील, पेन्शन तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत नसेल, तुम्हाला डिटेलमध्ये त्याचं कारण काय आहे ते चेक करून ती अगोदरच पूर्ण करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यानंतर तुमचे पैसे जे आहे पेन्शन हे बँक खात्यामध्ये जमा होईल। आता पाहू शकता शासनाने नोव्हेंबर 2024 पासून निराधार योजना जी आहे या निराधार योजनेसाठी डीबीटी स्टेटस जे आहे हे लागू केलं होतं। जी पाहू शकता यामध्ये जी योजना आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत हे राबवली जाते। यासाठी डीबीटी सिस्टीम लागू केली होती। त्या अगोदर पाहू शकता बीम्स प्रणालीद्वारे बँक खात्यामध्ये पैसे जे आहे पेन्शन जे आहे ही जमा होत होती। नोव्हेंबर 2024 ऑक्टोबर त्याच्या अगोदरचे जे पैसे आहेत पेन्शन प्रतिमा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये बीम्स प्रणालीद्वारे जमा होत होती। आता बीम्स प्रणाली म्हणजे काय आहे? पाहू शकता जे तुमचं जे बँक खातं असतं, जेव्हा तुम्ही योजनेअंतर्गत जे तुमचे कागदपत्र आहे, डॉक्युमेंट जमा केलेले असतात, डॉक्युमेंटमध्ये जे तुमचं बँक खातं तुम्ही दिलेलं असतं त्याच अकाउंटवर सरळ तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात। ही बीम्स प्रणाली असते। याद्वारे दरमहा पाहू शकता एक ठरलेल्या तारखेला तुमचे पैसे जे आहे हे बँक खात्यामध्ये जमा होत होते। तर या पद्धतीने पाहू शकता बीम्स प्रणालीमध्ये एक गैरप्रकार किंवा चुकीच्या लोकांना पैसे मिळण्याचे प्रमाण हे जास्त होतं असं शासनाचं म्हणणं होतं। आणि त्यासाठीच पाहू शकता जी बीम्स प्रणाली आहे ही बंद करून डीबीटी प्रक्रिया ही सुरू करण्यात आली होती। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठीची, म्हणजे तुमच्या आधार लिंक्ड बँक खात्यावर पैसे जाणार, जेणेकरून पाहू शकता तुमचे जे चुकीचे बँक अकाउंट नंबर होते, चुकीच्या पद्धतीने पैसे चुकीच्या लोकांना पेन्शन जे आहे ही मिळत होती, ते बंद करण्यासाठी, हा गैरप्रकार टाळण्यासाठी डीबीटी पद्धत ही सुरू करण्यात आली होती। आता डीबीटी पद्धत ही चांगल्या कारणासाठी सुरू जरी केली असली तरी याचा सगळ्यात जास्त जो त्रास आहे हा या योजनेअंतर्गत मिळणारे जे लाभार्थी आहेत, गरजू लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत झालेले आहे। पाहू शकता भरपूर लाभार्थी जे आहेत यांना लिहिता वाचता येत नसणारे असे लाभार्थी असतील, याच्यामध्ये दिव्यांग असतील, निराधार असतील, त्यांच्यापर्यंत पाहू शकता ही पेन्शन जी आहे 50% पेक्षा जास्त जे लाभार्थी आहेत यांना ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 पासून आत्तापर्यंत त्यांची पेन्शन जे आहे हे पोचणं बंद झालेलं आहे। त्यानंतर पाहू शकता काही लाभार्थ्यांना एप्रिल मे मध्ये पेन्शन आलेली आहे, त्यांचं डीबीटी ॲक्टिव्ह झालेलं आहे, सगळे प्रोसेस पूर्ण झाले, त्यांना लाभार्थ्यांना पैसे आलेत, पण त्या अगोदरचे जे पैसे पेन्शन आहे ती त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं नाही आहे। तर डीबीटीमुळे पाहू शकता काय झालेलं आहे, फायदा म्हणजे गैरप्रकार होणारा जो आळा आहे हा बसलेला आहे, परंतु डीबीटी लागू झाल्यानंतर जवळजवळ 50% पेक्षा जास्त लाभार्थ्यांना ही पेन्शन जे आहे हे येणं बंद झालं आहे। पाहू शकता त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना याचा त्रास जो आहे हा जास्त होत आहे। निराधार शाखेमध्ये जाऊन त्यांना स्वतः डीबीटी चालू करावी लागत आहे। आता यामध्ये पाहू शकता डीबीटी जी आहे ॲक्टिव्ह करणं हे का कठीण जात आहे, याचं कारण म्हणजे पाहू शकता बहुतांशचे लाभार्थी आहेत हे जुने लाभार्थी आहेत, 10 ते 15 वर्ष अगोदरपासून। आता त्यांचे जे बँक खाती आहेत त्यांच्या बँक खात्यांना मोबाईल नंबर लिंक नाही आहे, तर काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसतो, त्यांचे आधार कार्ड अपडेट नसतात, त्यांच्या आधार कार्डमध्ये नावं किंवा जन्मतारखेचा त्यांचा जो प्रॉब्लेम असतो हा सगळ्यात जास्त असतो, त्यांची जन्मतारीख त्यांना माहीत नसेल, अशा सगळे जे प्रॉब्लेम असतात या कारणामुळं जे बहुतांश गरजू ज्यांना पैसे जमा होणं आवश्यक होतं त्यांनाच त्यांचे डीबीटी पेन्शन जे आहे हे मिळत नाही आहे, त्यांची पेन्शन जमा होत नाही आहे। तर या संदर्भात पाहू शकता प्रक्रिया जी आहे
कशा पद्धतीने केली जात आहे, तुम्हाला निराधार शाखेमध्ये जावं लागत आहे. DBTसाठी जो OTP येतो तो OTP दाखवून तुमची प्रोसेस करावी लागत आहे. अशा पद्धतीचे सगळी व्हेरिफिकेशन जे आहे EKYC व्हेरिफिकेशन ही सध्या सुरू आहे आणि त्यामुळे पाहू शकता 5 ते 6 महिन्यापासून ही पेन्शन बहुतांश लाभार्थ्यांना मिळालेली नाही आहे, रखडलेली आहे. आता पुढे ती मिळेल किंवा नाही या संदर्भात सुद्धा काही स्पष्टीकरण क्लॅरिफिकेशन जे आहे मिळालेलं नाही आहे. तर पाहू शकता DBT चालू आहे. आता महत्त्वाचं आपल्या व्हिडिओचं सेशनची जी महत्त्वाची जी कारण आहे व्हिडिओ करण्यासाठीचं, तर DBT तुमचे ॲक्टिव्ह आहे, DBT चालू आहे, पण तरीसुद्धा तुमचे पेन्शन जे आहे हे जमा होत नाही आहे. सगळे प्रोसेस आहे. आता याचं कारण काय, निराधार शाखेमध्ये जाऊन तुम्ही चेक केलं DBT स्टेटस ॲक्टिव्ह आहे असं सांगितलं तरीसुद्धा तुम्हाला पेन्शन जे आहे हे जमा झालेलं नाही आहे. तर कारण पाहू शकता DBT चालू असून पैसे न येणारे असे लाभार्थी म्हणजे भरपूर लाभार्थी आहेत. त्यांना नक्की काय कारण आहे हे समजलं नाही. तर यामध्ये आपण 5 महत्त्वाची कारणं पाहणार आहोत. यामधील कदाचित एखादा प्रॉब्लेम हा तुमचा असू शकतो, तुम्ही चेक करून ती खात्री करू शकता. आता यामध्ये पहिला प्रॉब्लेम आपण पाहूयात काय कारण असू शकतं. तर NPCI जी आहे, NPCI यांच्या अंतर्गत तुमची जी आधार बँक लिंक मॅपिंग होते, तर यामध्ये NPCIच्या मॅपरमध्ये आधार बँक लिंक नसलं, तर इथे जर लिंक नसेल तुमचं आधार कार्ड आणि बँक कार्ड जर लिंक नसेल तर तुमची पेन्शन जे आहे हे तुमच्या खात्यावर जमा होणार नाही आहे. आता बहुतांश लाभार्थ्यांना माहीत नसेल NPCI कसं करायचं, NPCI लिंकिंग कशी चेक करायची. तर पाहू शकता ही अधिकृत वेबसाईट आहे npci.org.in. या वेबसाईटवर गेल्यानंतर कन्झ्युमर सेक्शन दुसरा सेक्शन पाहू शकता इथे दर्शवण्यात आलं आहे. यानंतर पाहू शकता इकडे शेवटचं ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग बेस म्हणून आहे. भारत आधार सीडिंग याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. पाहू शकता या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आधार व्हेरिफिकेशनचे ऑप्शन जे आहे हे तुमच्यासमोर ओपन होतील NPCIचे. तर यामध्ये पाहू शकता होम आहे, आधार सीडिंग डिसीडिंग. तुम्ही आधार सीड करू शकता नवीन, तुम्ही आधार डिसीडिंग करू शकता म्हणजे नवीन आधार लिंक करू शकता किंवा आधार कार्ड डिलिंक करू शकता. अकाउंट डिटेल्स चेक केले जाऊ शकतात. आपल्याला काय चेक करायचं आहे, आधार मॅप्ड स्टेटस. तर इथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. जो काही तुमचा आधार कार्ड नंबर असेल तो इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर जी कॅप्चा कोड आहे हा कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला जी OTP प्राप्त होईल तुमच्या आधार कार्डच्या रजिस्टर्ड नंबरवर म्हणजे मोबाईल नंबरवर, तो रजिस्टर्ड नंबरवरचा OTP टाकल्यानंतर तुमचे जे बँक खातं आहे, कोणतं बँक खातं तुमच्या आधार कार्डला लिंक आहे ते स्टेटस दाखवेल तुम्हाला. आणि त्यानुसार पाहू शकता तुम्ही चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यात म्हणजे जे तुमचं जे आधार कार्ड आहे, आधार कार्डला कोणतं बँक खातं लिंक आहे आणि त्या बँक खात्यावर तुमचे जे पैसे आहेत पेन्शन ही जमा होत आहे. आता हे झालं पहिलं कारण. जर लिंकच नसेल तर पैसे येणार नाही आहेत. आता NPCIमध्ये तुमचं बँक खातं लिंक दाखवतं आहे, पण पाहू शकता बँकमध्ये चुकीचं खातं लिंक दाखवतं आहे. म्हणजे अकाउंट नंबर जो आहे हा चुकला आहे. म्हणजे आधार कार्ड नंबर बरोबर आहे पण NPCI मॅपरमध्ये तुमचं बँक अकाउंट नंबर यामध्ये चुकीचं आहे. तुमच्या अकाउंट नंबरमध्ये बदल झालेला आहे. तर त्यामुळे सुद्धा तुमचे जे पैसे आहेत हे तुमच्या बँक खात्यामध्ये जे आहे हे जमा होणार नाही आहेत. हे दुसरं कारण असू शकतं. किंवा चुकीचं बँक खातं आहे, तुमचा बँक खात्याचा नंबर जो आहे हा पूर्णपणे चुकलेला आहे. या कारणामुळे जे तुमचे पैसे आहेत हे तुमच्या बँक खात्यामध्ये ना जमा होणार नाही आहेत. हे झालं दुसरं कारण आहे. पाहू शकता चुकीच्या बँक खात्यामुळे तुमचे जे NPCI मॅपर आहे ते चुकीचं बँक खातं असल्यामुळे ते पैसे जे आहे हे जमा होत नाही आहेत. त्यानंतर पाहू शकता तिसरं जे कारण आहे, तिसरं कारण आपण इथं पाहतोय DBT चालू आहे. DBT तुमचे ॲक्टिव्ह आहे. आपण पहिलं मानलेलं आहे की DBT ॲक्टिव्ह आहे, पण योजनेअंतर्गत तुमची जी पात्रता निकष आहेत म्हणजे पात्रता निकष काय आहेत पाहू शकता. ज्यावेळेला तुम्ही कागदपत्र सबमिट केले यामध्ये तुमचं उत्पन्न मर्यादा जी 2.5 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे किंवा तुमचे जे कागदपत्र तुम्ही सबमिट केलेत, तुमचं दिव्यांग निराधार असेल, दिव्यांग योजनेअंतर्गत तुम्हाला पेन्शन मिळत असेल त्यासाठीचे जे कागदपत्र तुम्ही सबमिट केलेत हे कमी असतील, अपूर्ण असतील, यामध्ये काहीतरी कमी असेल, सही कागद किंवा काहीतरी कमी असेल तर हे सुद्धा कारण असू शकतं की तुमचे DBT जे आहे हे DBT चालू असून सुद्धा तुम्हाला तुमचे पैसे आत्ता येणं बंद झालं असेल तर हे सुद्धा तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे. आता हे तुम्ही कुठे चेक करू शकता तर सगळी प्रोसेस जी आहे, सगळी माहिती ही तुम्हाला तहसील कार्यालयातील निराधार शाखेमध्ये मिळणार आहे. चौथं कारण पाहू शकता EKYC होताना त्यामध्ये तुमचं आधार कार्ड, बँक खातं
किंवा जन्मतारीख चुकीची किंवा मिसमॅच असू शकते. आता पाहू शकता ज्या KYC केली जाते तुमच्या सिस्टीममध्ये, KYC करताना तुमचा आधार कार्ड नंबर चुकला आहे किंवा तुमचं बँक खात्यामध्ये चुकीचा नंबर टाकलेला आहे, आकडा चुकला आहे, जन्मतारीख तुमची आधार कार्डवर वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये KYC करताना वेगळी टाकले, तर हे सुद्धा सगळ्यात जास्त जी कारणं आहेत यांची पेन्शन DBT ॲक्टिव्ह असूनसुद्धा पेन्शन न येण्याचं, तर हे सगळ्यात जास्त कारण आहे. आधार कार्डमध्ये चूक आहे, आधार कार्डचा नंबर चुकला आहे, बँक खात्यामध्ये चूक आहे, बँक खात्याचा नंबर चुकला आहे, जन्मतारखेमध्ये चूक आहे किंवा मिसमॅच आहे. या KYCच्या कारणामुळे बहुतांश लाभार्थ्यांना DBT चालू असूनसुद्धा त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही आहेत. आता शेवटचं कारण आपण यापूर्वीच पाहिलं आहे, NPCIमध्ये तुम्ही तुमचं जे अकाउंट आहे हे चेक केलं, कोणतं अकाउंट लिंक आहे ते चेक केलं आणि ते जे अकाउंट आहे ते बंद आहे, तुमचं ॲक्टिव्ह नाही आहे. म्हणजे तुमचे 2 अकाउंट आहेत आणि 2 अकाउंटमधलं जे चालू अकाउंट आहे हे तुमचं आधार कार्डला लिंक नाही. तुमचं जे बंद अकाउंट आहे हे आधार कार्डला जर लिंक असेल तर त्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होणार नाही आहेत, ती ॲटोमॅटिकली रिजेक्ट होईल. या कारणामुळे सुद्धा तुमचे जे पैसे आहेत DBT ॲक्टिव्ह दाखवत असूनसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहेत. तर ही 5 कारणं तुम्ही आत्ता लगेच तपासून चेक करणं आवश्यक आहे. हे अधिकृत संकेतस्थळ पाहू शकता, याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आधार कार्ड नंबर एंटर करून तुम्ही तुमचं आधार कार्डला लिंक असणारं जे बँक खातं आहे हे बँक खातं कोणतं आहे ते चेक करू शकता आणि नंतरनं जे दुसरी जी 3 कारणं आहेत ही 3 कारणंसुद्धा डिटेलमध्ये चेक करू शकता आणि तुम्हाला माहिती मिळू शकते की नक्की काय कारण आहे जेणेकरून तुमचे जे पैसे आहेत, पेन्शन जे आहे DBT ॲक्टिव्ह असूनसुद्धा जमा होत नाही आहे. या संदर्भातली 5 कारणं जे आहे आम्ही अभ्यास करून तुमच्यासमोर मांडलेली आहेत. या संदर्भात तुम्ही डिटेलमध्ये चेक केलं तर नक्कीच तुमचे पेन्शन जे आहे आता पुढच्या महिन्यापासून तुमच्या बँक खात्यावर जमा होऊ शकते. या संदर्भात काही अजून माहिती हवी असल्यास आमच्या जे यूट्यूब आहे यूट्यूबला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. त्या संदर्भात निश्चितच तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळेल. सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.